हॅलो फ्रेंड्स, आपण शिकतोय चॅप्टर डीएफ ब्लॉक एलिमेंट स्टँडर्ड 12 आणि आज आपण लक्षामध्ये घेणार आहोत मेटॅलिक कॅरेक्टर अँड डेन्सिटी ऑफ डी ब्लॉक एलिमेंट्स. जे मेटॅलिक कॅरेक्टर डी ब्लॉक एलिमेंट्स दाखवतं किंवा हायर डेन्सिटी डी ब्लॉक एलिमेंट्स दाखवतं, त्याच्यामागे काय कारणं आहेत ते रिझन्स आपल्याला आज लक्षामध्ये घ्यायचे आहेत. बघा, एक एक करत आपण पॉइंट लक्षामध्ये घेऊ. डी ब्लॉक एलिमेंटचा जर का आपण विचार केला, म्हणजेच मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट्सचा जर का आपण विचार केला, तर त्यांच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल इन आउटर मोस्ट शेल आहे. डी ब्लॉक एलिमेंटचं आपण जनरल आउटर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय सांगितलं होतं? n-1d 1 to 10 ns 1 to 2 ns 1 to 2. याचा अर्थ शेवटच्या ऑर्बिटमध्ये फक्त एस ब्लॉकमध्येच त्यांच्याकडे इलेक्ट्रॉन आहेत. बाकीचे जे उरलेले जे आहेत पी ऑर्बिटल, डी ऑर्बिटल, हे सगळे एफ ऑर्बिटल, हे सगळे काय असतील? तिथे व्हॅकंट असतील. आणि म्हणून ॲज इन द आउटरमोस्ट ऑर्बिट ओनली एस ऑर्बिटल कंटेन इलेक्ट्रॉन while remaining orbitals does not contain any electron. म्हणून आपण असं म्हटलं आहे की मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंटकडे व्हॅकंट ऑर्बिटल इन आउटर मोस्ट शेल आहे. दुसरा मुद्दा, हे जे शेवटच्या ऑर्बिटमधले इलेक्ट्रॉन आहे हे लूजली हेल्डअप असतात न्यूक्लियस सोबत, आणि त्यामुळे त्यांना काढण्यासाठी जी एनर्जी लागते ती अतिशय कमी असते. म्हणून दुसरं वाक्य आपण सांगितलं आहे की मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट पॉझेस लोअर आयनायझेशन एन्थाल्पी, दॅट इज दे रिक्वायर्ड लेसर एनर्जी टू रिमूव्ह द आउटर मोस्ट इलेक्ट्रॉन. तिसरा आणि सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट कंटेन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल. त्यांच्या n-1d ऑर्बिटल म्हणजेच डी ऑर्बिटल ऑफ द लास्ट बट वन शेलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असल्याचं दिसून आलेलं आहे. आणि ही अतिशय महत्त्वाची गोष्ट आहे. त्या अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटलमुळे काय होतं की मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंट फेवर्स द फॉर्मेशन ऑफ स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्ड. ते स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्डच्या फॉर्मेशनला फेवर करतात असं दिसून आलेलं आहे. And as they form the strong metallic bond, naturally they possess compact structure, they possess close packed structure. आणि त्यामुळे ट्रान्झिशन एलिमेंट म्हणजेच डी ब्लॉक एलिमेंट यांच्याकडे क्लोज पॅक स्ट्रक्चर असल्यामुळे दे कॅन शोज मेटॅलिक प्रॉपर्टीज. ते मेटॅलिक प्रॉपर्टीज दाखवतात. कोणकोणत्या? तर ते हार्ड आहेत, लस्टरस आहेत, मेलेबल अँड डक्टाईल आहे, त्यांची हाय टेन्साईल स्ट्रेंथ आहे, म्हणजे ताणल्या जाण्याची क्षमता, लोड बेअरिंग स्ट्रेंथ त्यांची जास्त आहे, हाय थर्मल अँड इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी, म्हणजे दे आर गुड कंडक्टर ऑफ हीट अँड इलेक्ट्रिसिटी, अँड दे ऑल्सो पॉझेस हाय मेल्टिंग अँड बॉइलिंग पॉईंट ॲज वेल ॲज हाय डेन्सिटी. आता काय काय सांगितलं, कसा सिक्वेन्स घेतला बघा. पहिले आपण सांगितलं की मोस्ट ऑफ द ट्रान्झिशन एलिमेंटकडे व्हॅकंट ऑर्बिटल इन आउटरमोस्ट शेल आहे, लोअर आयनायझेशन एन्थाल्पी आहे, मोस्ट ऑफ देम पॉझेस अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल आहे, आणि त्यामुळे दे फेवर्स द फॉर्मेशन ऑफ स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्ड. आणि त्यामुळे या अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच्या मदतीने ते स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्ड तयार करू शकतात. आणि स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्डमुळे या डी ब्लॉक एलिमेंटकडे, ट्रान्झिशन मेटल्सकडे क्लोज पॅक स्ट्रक्चर असतं, आणि क्लोज पॅक स्ट्रक्चरमुळेच ते मेटॅलिक प्रॉपर्टीज दाखवतात. आणि वेगवेगळ्या मेटॅलिक प्रॉपर्टीचा आपण उल्लेख केलेला आहे. आत्ताच आपण सांगितलं की दे कंटेन अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल. n-1d ऑर्बिटलमध्ये त्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असतो, आणि त्यामुळे दे ऑल्सो फेवर्स कोव्हॅलंट बॉन्डिंग. ते कशाला फेवर करतात? कोव्हॅलंट बॉन्डिंगला फेवर करतात. एक गोष्ट लक्षात ठेवा, मोर आर द नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल, मोर विल बी द नंबर ऑफ बॉन्ड्स. जेवढे n-1d ऑर्बिटलमध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त असतील तेवढे जास्त बॉन्ड्स त्या ठिकाणी तयार झाल्याचं दिसेल. आणि नुसतेच जास्त बॉन्ड्स तयार नाही होणार, तर तेवढी स्ट्रेंथ ऑफ द बॉन्ड सुद्धा जास्त असल्याचं दिसून येणार आहे.
काय सांगतोय लक्ष द्या. n-1d ऑर्बिटल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉन असला की दॅट फेवर्स द फॉर्मेशन ऑफ स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्डिंग एज वेल एज कोव्हॅलंट बॉन्डिंग. जेवढे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन जास्त तेवढे नंबर ऑफ बॉन्ड्स जास्त आणि तेवढी स्ट्रेंथ ऑफ द बॉन्ड सुद्धा जास्त असणार आहे. आणि त्यामुळे काय होतं, तुम्हाला असं दिसून येईल की CrMOW हे जे आहेत हे हार्ड आहेत. आता का बरं हार्ड आहे याचं कारण CrMOW यांच्याकडे n-1d ऑर्बिटल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे. मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या n-1d ऑर्बिटल मध्ये जर का जास्त असेल तर CrMO आणि W हे जास्त प्रमाणामध्ये कोव्हॅलंट बॉन्डिंग मेटॅलिक बॉन्डिंग तयार करतील आणि स्ट्रॉंग बॉन्ड्स ते तयार करतील. मग स्ट्रॉंग बॉन्ड जर का तयार केलाय तर क्लोज पॅक स्ट्रक्चर असेल आणि त्यामुळे CrMOW हे काय दिसून येतात तर हार्ड दिसून येतात. तुम्हाला जर का कोणी विचारलं वाय CrMOW आर हार्ड तर आपण सुरुवात करायची दे पॉसेस मोर नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल and that's why they can form larger number of bonds and they can form stronger bonds. That's why they possess close packed structure and hence they are hard. म्हणून ते हार्ड आहेत असं आपण म्हणू शकतो. या उलट Zn, CD, Hg हे मात्र सॉफ्ट दिसून आलेले आहेत. आता का बरं सॉफ्ट आहे, कारण यांचं n-1d ऑर्बिटल फुलफिल्ड आहे. n-1d10 आहेत हे Zn, CD, Hg यांच्या n-1d मध्ये 10 इलेक्ट्रॉन्स असतात, त्यामुळे ते कम्प्लिटली फिल्ड आहे. म्हणजे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन एकही नाही. म्हणजे काय म्हणता येईल Zn, CD, Hg यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल नाही. मग अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही याचा अर्थ मेटॅलिक बॉन्ड स्ट्रेंथ ऑफ द बॉन्डचा प्रश्नच उद्भवत नाही. त्यामुळे कंपॅरेटिव्हली क्लोज पॅक स्ट्रक्चर सुद्धा असणार नाही आणि त्यामुळे Zn, CD आणि Hg हे सॉफ्ट असल्याचं दिसून आलेलं आहे. कसा सिक्वेन्स घेतला होता आपण बघा. पहिले सांगितलं होतं यांच्याकडे व्हॅकंट ऑर्बिटल इन आउटर मोस्ट शेल आहे, त्यांच्याकडे लो आयनायझेशन एन्थाल्पी आहे, त्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल आहे आणि त्यामुळे दे फेवर्स द फॉर्मेशन ऑफ स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्डिंग कोव्हॅलंट बॉन्डिंग. त्यामुळे त्यांच्याकडे क्लोज पॅक स्ट्रक्चर आहे म्हणून ते मेटॅलिक प्रॉपर्टीज दाखवतात. पुढे आपण मुद्दा सांगितला जेवढे नंबर ऑफ अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल जास्त तेवढे त्या ठिकाणी कोव्हॅलंट बॉन्ड जास्त आणि तेवढी त्यांची स्ट्रेंथ सुद्धा जास्त. मग आता CrMOW यांच्याकडे n-1d ऑर्बिटल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनची संख्या जास्त आहे, त्यामुळे ते जास्त मेटॅलिक बॉन्ड तयार करतील, जास्त स्ट्रेंथचे बॉन्ड ते तयार करतील म्हणून ते हार्ड आहेत. Zn, CD, Hg यांच्याकडे n-1d ऑर्बिटल मध्ये अनपेअर्ड इलेक्ट्रॉनच नाही, त्यामुळे मेटॅलिक बॉन्ड तयार होणार नाही, त्याची स्ट्रेंथ असण्याचा प्रश्न उद्भवत नाही आणि त्यामुळे Zn, CD, Hg हे सॉफ्ट असल्याचं दिसून आलेलं आहे. याच मुद्द्यांना धरून आपण डेन्सिटी पण एक्सप्लेन करू शकतो. आत्ताच आपण सांगितलं की त्यांच्याकडे अनपेअर्ड इलेक्ट्रॉन इन n-1d ऑर्बिटल असल्यामुळे दी ट्रान्झिशन एलिमेंट फेवर्स द फॉर्मेशन ऑफ स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्ड अँड दे पॉसेस क्लोज पॅक स्ट्रक्चर. मग या दोन मुद्द्यांमुळे काय होतं, बिकॉज ऑफ धिस 2 पॉइंट्स. कोणकोणते दोन मुद्दे आपण सांगितलेत बघा. पहिला मुद्दा आपण सांगितलेला आहे की फेवर्स द फॉर्मेशन ऑफ स्ट्रॉंग मेटॅलिक बॉन्ड आणि दुसरा मुद्दा सांगितला दे पॉसेस क्लोज पॅक स्ट्रक्चर. तर या दोन मुद्द्यांमुळे हे जे ट्रान्झिशन एलिमेंट्स आहेत दे पॉसेस हायर डेन्सिटी ॲज कम्पेअर टू एस ब्लॉक एलिमेंट. म्हणजेच ग्रुप 1 आणि ग्रुप 2 यांच्यापेक्षा आपल्याला या डी ब्लॉक एलिमेंटची डेन्सिटी जास्त असल्याचं दिसून आलं. समजा डेन्सिटीवर मुद्दा विचारला तर हे सुरुवात करायची इथपर्यंत यायचं आणि पुढे सांगायचं की दे पॉसेस formation of strong metallic bond, they possess close pack structure and that's why their density is high as compared to S block element that is group 1 and 2. फॉर एक्झाम्पल ऑस्मियमची डेन्सिटी 22.6 ग्रॅम पर ml आहे, ही हायेस्ट डेन्सिटी आहे सगळ्या ट्रान्झिशन एलिमेंट्समध्ये. या उलट स्कॅन्डियमची डेन्सिटी फक्त 2.99 ग्रॅम पर ml आहे आणि ही लोएस्ट डेन्सिटी आहे आणि त्यामुळे स्कॅन्डियमला लाइटेस्ट ट्रान्झिशन एलिमेंट असं म्हटलं जातं. व्हॉट इट इज कॉल्ड ॲज लाइटेस्ट ट्रान्झिशन एलिमेंट. So all this is about the metallic character as well as density. Thank you.